विद्यार्थी मित्र हो, ओम नमः शिवाय. शिव सायन्स अकॅडमीमध्ये मी राम सर तुमचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण इयत्ता 8वी लेसन 12 इंट्रोडक्शन टू ॲसिड अँड बेस आम्ल आम्लारीची ओळख हा पाठ पाहणार आहोत. सुरुवातीला आपल्याला ॲसिड्सची डेफिनेशन दिलेली आहे. ॲसिड्स कंपाऊंड्स इम्पार्टिंग सोअर टेस्ट आर ॲसिड्स. सोअर टेस्ट म्हणजे आंबट चव असणाऱ्या पदार्थांना आपण ॲसिड्स म्हणतो. कंपाऊंड्स इम्पार्टिंग सोअर टेस्ट आर ॲसिड्स. याचे एक्झाम्पल्स काय काय आहेत बघा. लेमन लिंबू, टमरिंड चिंच, आमला आवळा, विनेगर ॲटसेट्रा. ॲसिड्स सोल्युबल इन वॉटर. ही जे ॲसिड्स आहेत म्हणजेच आम्ले आहेत ते पाण्यामध्ये सोल्युबल विद्राव्य असतात. दे आर कोरोसिव्ह इन नेचर. ती क्षरणकारक म्हणजेच गंजकारक असतात. ॲसिडचे दोन गट आहेत किंवा दोन प्रकार आहेत. ॲसिड्स प्रेझेंट इन फूड स्टफ्स आर नॅचरल ऑर्गॅनिक ॲसिड्स. फूड स्टफ्समध्ये म्हणजे अन्नपदार्थामध्ये जे ॲसिड्स असतात त्यांना नॅचरल ॲसिड्स किंवा ऑर्गॅनिक ॲसिड्स असं म्हणतात. दे आर वीक इन नेचर, सो कॉल्ड वीक ॲसिड्स. आणि ते वीक असतात, क्षीण असतात म्हणून त्यांना वीक ॲसिड्स असं सुद्धा म्हणतात. म्हणजे नॅचरल ॲसिड्स म्हणजेच ऑर्गॅनिक ॲसिड्स म्हणजेच वीक ॲसिड्स. याचे एक्झाम्पल वर दिले त्या पद्धतीने लेमन, टमरिंड, आमला, व्हिनेगर यामध्ये असणारी ॲसिड्स ही ऑर्गॅनिक ॲसिड्स आहेत. दुसरा प्रकार बघा. सम ॲसिड्स आर स्ट्रॉंग इन नेचर कॉल्ड मिनरल ॲसिड्स. आणि जी स्ट्रॉंग असतात त्यांना मिनरल ॲसिड्स असं म्हटलं जातं. आता या मिनरल ॲसिड्सची उदाहरणं आहेत सल्फ्युरिक ॲसिड H2SO4, हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl ॲटसेट्रा. दे आर इन्फ्लेमेटरी और कॉस्टिक. हे जे मिनरल ॲसिड्स आहेत हे इन्फ्लेमेटरी म्हणजेच दाहक असतात, त्यांच्यामुळे त्वचा जळू शकते. देअर व्हेपर्स हार्मफुल. त्यांच्या ज्या वाफा आहेत त्यासुद्धा समजा आपल्या नाकातून शरीरामध्ये गेल्या तर त्या हार्मफुल आपल्याला अपायकारक ठरू शकतात. स्ट्रॉंग कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड्स आर डायल्युटेड बाय स्लोली ॲडिंग देम टू वॉटर. हे स्ट्रॉंग ॲसिडचं डायल्युशन म्हणजे तीव्र ॲसिडचं सहतीकरण करण्यासाठी स्लोली ॲडेड देम टू वॉटर, त्यांना पाण्यामध्ये ओतावं लागतं हळूहळू. म्हणजे ॲसिड पाण्यामध्ये ओतलं जातं. इथं बघा चित्रामध्ये दाखवलं आहे, ॲसिडमध्ये पाणी ओतणं चुकीचं आहे. ॲसिड पाण्यामध्ये ओतायचं किंवा पाण्यामध्ये ॲसिड ओतायचं हे योग्य आहे. पुढं त्यानंतर बघा पुढचा मुद्दा आहे बेसेस म्हणजेच आम्लारी. बेसेस आम्लारी. सबस्टन्सेस हॅव्हिंग बिटर ॲस्ट्रिजंट टेस्ट अँड स्लिपरी टच कॉल्ड बेसेस. असे पदार्थ ज्यांची चव बिटर म्हणजे कडवट आणि ॲस्ट्रिजेंट म्हणजे तुरट जी चव असते अँड स्लिपरी टच आणि स्लिपरी म्हणजे बुळबुळीत स्पर्श ज्याचा असतो अशा पदार्थांना बेसेस म्हणजेच आम्लारी असं म्हटलं जातं. याचे एक्झाम्पल दिलेत बेकिंग सोडा NaHCO3, कॉस्टिक सोडा NaOH, लाईम वॉटर CaOH twice ॲटसेट्रा. बेसेस हॅव अपोजिट प्रॉपर्टीज दॅन ॲसिड. बेसेस आम्लारीचे जे गुणधर्म आहेत प्रॉपर्टीज आहेत त्या अपोजिट असतात कुणाच्या ॲसिडच्या बरोबर अपोजिट प्रॉपर्टी बेसेसच्या असतात. त्यानंतर ॲसिड आणि बेस नंतर पुढचा पदार्थ आहे न्यूट्रल. सबस्टन्सेस नायदर ॲसिडिक नॉर बेसिक. जो ॲसिड पण नसतो आणि बेस पण नसतो इन नेचर स्वभावानं किंवा गुणधर्मानं इज कॉल्ड अ न्यूट्रल. त्याचं एक्झाम्पल आहे डिस्टिल्ड वॉटर. स्वच्छ किंवा शुद्ध पाणी हे न्यूट्रल असतं, ॲसिडिकही नसतं आणि बेसिकही नसतं. पुढचा पदार्थ आहे इंडिकेटर म्हणजे दर्शक. टचिंग और टेस्टिंग ऑफ ॲसिड और बेस इज हार्मफुल. ॲसिड आणि बेस ओळखायचं असेल तर ॲसिड आणि बेसला टच करणं किंवा टेस्टिंग करणं काय असू शकतं, हार्मफुल असू शकतं. सो इंडिकेटर्स युज्ड टू रिकग्नाइज देम. म्हणून ॲसिड आणि बेस ओळखण्यासाठी इंडिकेटर्स म्हणजे दर्शकाचा वापर केला जातो.
बघा त्याची डेफिनेशन काय आहे. सबस्टन्सेस विच चेंज देअर कलर इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड ऑर बेस. असे पदार्थ जे काय करतात, चेंज देअर कलर, त्यांचा रंग बदलतात, इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड अँड बेस, ॲसिडच्या आणि बेसच्या संपर्कामध्ये आल्यानंतर जो आपला रंग बदलतात, आर कॉल्ड इंडिकेटर्स. त्यांना काय म्हटलं तर दर्शक म्हटलं जातं. दर्शकाची उदाहरणं इथं आपल्याला पिक्चरमध्ये दिलेली आहेत बघा. पहिलं उदाहरण आहे मिथिल ऑरेंज, ऑरेंज रंगाचं आहे. मिथिल रेड, लाल रंगाचं मिथिल रेड आहे. फिनॉल्फथॅलिन, कलरलेस असणारं फिनॉल्फथॅलिन आहे. लिटमस पेपर, लिटमस कागद आहेत 2 प्रकारचे, ब्ल्यू आणि रेड. ठीक आहे. ज्यादा माहिती आपण पुढच्या पानावर पाहतोच बघा. इंडिकेटर एक्झाम्पल्स, इंडिकेटरची काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. पहिला आहे लिटमस पेपर. 2 प्रकारचे लिटमस पेपर असतात. आत्ताच पाहिलं आपण. मेड बाय ॲन एक्स्ट्रॅक्ट ऑफ लायकेन प्लांट. हे कशापासून बनवले जातात लिटमस पेपर, तर लायकेन प्लांट, लायकेन वनस्पतीच्या एक्स्ट्रॅक्ट, अर्कापासून ते बनवले जातात. द्रवापासून ते रसापासून बनवले जातात. ब्ल्यू लिटमस टर्न्स रेड इन ॲसिड. जो निळा लिटमस आहे तो ॲसिडमध्ये लाल होतो. आम्लात निळा लिटमस लाल होतो, हे लक्षात ठेवायचं, महत्त्वाचं आहे. ब्ल्यू लिटमस टर्न्स रेड इन ॲसिड. आम्लात निळा लिटमस लाल होतो. रेड लिटमस टर्न्स ब्ल्यू इन बेस. आणि लाल लिटमस जो आहे तो आम्लारीमध्ये, बेसमध्ये टर्न्स ब्ल्यू, लाल निळा होतो. आम्लारीमध्ये लाल लिटमस निळा होतो. पुढचा आहे इंडिकेटर मिथिल ऑरेंज. ऑरेंज रंगाचा असतो द्रवपदार्थ हा मिथिल ऑरेंज. टर्न्स पिंक इन ॲसिड. ॲसिडमध्ये हा पिंक बनतो, गुलाबी बनतो. अँड येलो इन बेस. आणि आम्लारीमध्ये हा येलो रंगाचा बनतो, त्याचा रंग येलो बनतो. मिथिल रेड, हा रेड रंगाचा द्रवपदार्थ आहे. मिथिल रेड स्टेज रेड इन ॲसिड. ॲसिडमध्ये तो रेडच राहतो. अँड टर्न येलो इन बेस. आणि बेसमध्ये, आम्लारीमध्ये तो येलो रंगाचा होतो, रेडचा येलो होतो. फिनॉल्फथॅलिन, कलरलेस. फिनॉल्फथॅलिन हा कलरलेस असतो. स्टेज कलरलेस इन ॲसिड. ॲसिडमध्ये तो कलरलेसच राहतो. अँड टर्न्स पिंक इन अल्कली मीन्स बेस. आणि हा कलरलेस आहे तो टर्न्स पिंक, गुलाबी बनतो अल्कलीमध्ये, बेसमध्ये. हे झाले लॅबोरेटरी इंडिकेटर्स, प्रयोगशाळेतले इंडिकेटर्स, दर्शक झाले 4. लिटमस पेपर, मिथिल ऑरेंज, मिथिल रेड, फिनॉल्फथॅलिन. यानंतर डोमेस्टिक इंडिकेटर्स, घरगुती दर्शक. प्रिपेअर्ड युझिंग टर्मरिक, रेड कॅबेज, रॅडिश, टोमॅटो, हिबिस्कस, रोज ॲटसेट्रा. हे घरगुती इंडिकेटर जे आहेत ते टर्मरिक, हळदीपासून, रेड कॅबेज, कोबीपासून, रॅडिश, मुळ्यापासून, टोमॅटोपासून, हिबिस्कस म्हणजे जास्वंदापासून, रोज गुलाबापासून बनवले जातात. ॲडिशन ऑफ बेकिंग सोडा इन ॲसिडिक सोल्युशन कॉजेस बबल्स. आता घरगुती डोमेस्टिक इंडिकेटर्स, घरगुती इंडिकेटर्सचे 2 महत्त्वाचे इथं आपल्याला मुद्दे आहेत बघा. ॲडिशन ऑफ बेकिंग सोडा. बेकिंग सोडा जर एखाद्या पदार्थामध्ये टाकला आणि त्यातून बबल्स निघाले, बबल्स म्हणजे बुडबुडे निघाले, तर तो कसला असतो, ॲसिडिक. बेकिंग सोडा टाकला आणि बबल्स निघाले तर तो पदार्थ ॲसिडिक. टर्मरिक इंडिकेटर पेपर टर्न्स रेड इन बेस. आणि जर हळदीचा इंडिकेटर लाल झाला तर तो पदार्थ कसा असतो, बेस असतो, बेसिक असतो, म्हणजेच अल्कली म्हणजेच आम्लारी असतो. हळद लाल बनते. या पद्धतीनं आपण या 12 इंट्रोडक्शन टू अल्कली अँड बेसचा पार्ट 1 इथं संपलेला आहे. तुम्ही या नोट्स लिहून घ्यायचे आहेत आणि या पाठाचं वारंवार वाचन करायचं आहे, म्हणजे तुम्हाला हा पाठ व्यवस्थित समजेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओखालचं सबस्क्राईब बटन दाबा. त्याचबरोबर व्हिडिओ उपयोगी वाटल्यास तुम्ही तुमच्या इच्छेनुसार गुरुदक्षिणा फी Google पे करू शकता. आजच्यासाठी राम राम.